पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता वाढलेला आहे। विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे। काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। विषारी दारूकांड तपासासाठी सीआयडी कडून 10 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। दारूमध्ये मिसळलेल्या मिथेनॉल साखळीपर्यंत पोहोचण्याचा सीआयडीचा प्रयत्न। प्राथमिक तपासामध्ये मिथेनॉलचा पुरवठा करणारे 2 संशयित निष्पन्न। विषारी दारूकांडाबाबत माहिती असल्यास सीआयडीला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील 100 मिथेनॉल कंपन्या सीबीआयच्या रडारवर आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, नेमकी काय कारवाई या सगळ्याच्या अनुषंगाने सध्या सुरू आहे? कारवाई कुठपर्यंत पोहोचली? अपडेट्स काय आहेत? विक्रांत, आपल्याला माहित आहे की विषारी दारू प्रकरणामुळे आता जवळपास 26 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि या 26 लोकांच्या मृत्यूला कारण जे आहे ते मिथेनॉल मिश्रित दारू आहे आणि या मिथेनॉल मिश्रित कंपन्याच्या ज्या आहेत त्या आता सीआयडीच्या रडारवरती आहेत। सीआयडीच्या ज्या मृत्यूचा आकडा सांगितला आहे तो जवळपास कालपर्यंत 15च आकडा सांगण्यात आलेला होता। मात्र ज्या पद्धतीने वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये हे रुग्ण ॲडमिट आहेत आणि वेगवेगळ्या दिवशी यांचा मृत्यू होते, त्यामुळे ह्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे। त्यामुळे पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास केलेला होता त्याच पद्धतीने तपास सीआयडी करते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या संदर्भातच आता सीआयडीने जे आहे ते 10 पथकं तयार केलेले आहेत। या 10 पथकांना आता मिथेनॉल जिथपर्यंत मिथेनॉलचा पुरवठा जिथून होतो तिथपर्यंत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या 100 कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या सीआयडीच्या तपासाच्या रडारवर आहेत। त्यापैकी 2 संशयित जे आहेत ते निष्पन्न झालेले आहेत आणि या दोघांची चौकशी जी आहे ती सीआयडी करत आहे आणि रोज यामधल्या अपडेट जे आहेत ते सीआयडी कडून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। ज्या पद्धतीने मृत्यूमध्ये ही सगळी तफावत आहे ती तफावत दूर करण्यासाठी सीआयडीने जे आहे ते जी काही माहिती नागरिकांकडे आहे ती माहिती सीआयडीला द्यावी यासाठी 2 अधिकाऱ्यांचे नंबर जारी केलेले आहेत। या 2 अधिकाऱ्यांना फोन करून जे आहे ती सगळी माहिती देण्याची विनंती जी आहे ती सीआयडीने केलेली आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या हत्याकांडामध्ये नेमके मृत्यू किती झालेत, आणखी किती ॲडमिट आहेत हा सगळा प्रश्न आहे। सीआयडी याचा उकल कसं करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता 10 पथकाद्वारे सीआयडी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत असून तपास करत आहे आणि त्यांचा प्रयत्न आहे की मिथेनॉल पुरवठा करणाऱ्या साखळीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी सीआयडी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।